येवला शहरात पहिल्यांदाच जय जिजाऊ फार्म्स अँड रिसॉर्ट वन मेन्यू वन डेस्टिनेशन प्री वेडिंग लग्न समारंभ साखरपुडा गेट टुगेदर बर्थडे पार्टी व इतर आनंदाचे क्षण साजरे करा आमच्यासोबत। कार्यक्रम तुमचा व्यवस्था आमची। येवला शहरापासून हाकेच्या अंतरावर जय जिजाऊ फार्म्स अँड रिसॉर्ट अंगणगाव तालुका येवला। बुकिंगसाठी प्रत्यक्ष भेट द्या अथवा स्क्रीनवरील नंबरवर आता संपर्क करा। आपले विनीत मधुकर कासार व माणिक देवकर येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। काल आपण आपल्या SK9 येवला न्यूजवरती आपला जो येवला नाशिक जिल्ह्यातील अनकाई किल्ला आहे जो प्रसिद्ध आहे, येवला तालुक्याच्या आणि नांदगाव तालुक्याच्या म्हणजे मनमाडच्या बॉर्डरवरती हा किल्ला आहे। आणि या किल्ल्याच्या उत्तरेकडील भाग जो मनमाड अनकवडे या गावाशी जोडला जातो, या भागाच्या पायथ्याशी, या अनकवडे गावाच्या किल्ल्याच्या पायथ्याशी या ठिकाणी शेतकरी धिवर यांच्या शेतामध्ये ते शेती करत होते आणि नांगराचा फाळ खोल केल्यामुळं त्यांच्या शेतामध्ये एक मोठा खोल सापडला, ज्याला आपण मराठी भाषेत खड्डा म्हणतो। या खड्ड्यामध्ये जेव्हा SK9ने आपला कॅमेरा सोडला, हे कुठंतरी एक प्राचीन भुयार असण्याची शक्यता आम्हाला वाटली। यानंतर या ठिकाणी स्थानिक तलाठी यांनी पाहणी केली, पंचनामा केला। त्यांनीही पुरातत्व विभागाला अधिकृत माहितीसाठी याचा पत्रव्यवहार केलेला आहे। मात्र ही बातमी येवल्यातील नाम म्हणजे ज्यांचं नाव इतिहासकार म्हणून प्रसिद्ध आहे असे नारायण क्षीरसागर यांनी पाहिली आणि त्यांनी या बातमीविषयी SK9च्या प्रेक्षकांना अधिक खुलासा व्हावा किंवा या खड्ड्याबाबत गैरसमज दूर व्हावे याकरता त्यांनी SK9 येवला न्यूजसोबत संपर्क केला आणि आपल्या त्या प्रेक्षकांसाठी आज ते स्टुडिओमध्ये आलेले आहेत। तर आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेऊया। SK9च्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे नारायण क्षीरसागरजी। नमस्कार। काय तुम्ही बातमी पाहून काय तुम्हाला वाटलं त्या खड्ड्यासंदर्भात, ते काय असू शकतो? कालच मी तुमची SK9 या न्यूज चॅनलवर अनकाईच्या उत्तरेकडील भागात एका शेतकऱ्याला नांगरताना एक खोल खड्डा सापडला, ही बातमी मी तुमच्या चॅनलवर ऐकली, बघितली आणि त्यानंतर मला लगेच लक्षात आलं की हे जे भुयार आहे, हे भुयार अनकाई किल्ल्याच्या डोंगरावर माथ्यावर जो प्राचीन किल्ला आहे त्या किल्ल्यातून ते भुयार निघालेलं आहे। 2012ला मी जेव्हा अनकाई किल्ल्यावर गेलो, आमच्या येवला इतिहास ग्रंथाच्या प्रकाशन करायचं होतं, तेव्हा संशोधनासाठी मी जे अनकाई किल्ल्यावर गेलो तर तिथं मला वर किल्ल्यावर उत्तरेकडे भागात एक भुयार सापडलं। ते भुयार दगडांनी पॅक केलेलं होतं, पण आम्ही थोडेसे दगडं काढून बघितले तर आम्हाला ते उत्तरेकडे गेलेलं भुयार दिसलं। ते भुयार बघितल्यानंतर आम्ही जे दगड आहे तसेच तिथं लावून बंद केलेलं आहे। तेव्हाच ते भुयार सापडलं होतं आणि ते भुयार सापडल्यानंतर मी पुरातत्व खात्याला अशी विनंती केली होती। हे जे भुयार तुम्हाला 2012 साली तुमच्या या पुस्तकाच्या संशोधनादरम्यान सापडलं आहे? हो, 2012 सालीच मला ते आढळलं ते। आणि त्यानंतर मी विनंती केली पुरातत्व खात्याला की अनकाई किल्ला हा खूप प्राचीन किल्ला आहे, कमीत कमी 1000-1500 वर्षापूर्वीचा हा किल्ला आहे। अनेक धार्मिक ग्रंथात तसंच ऐतिहासिक ग्रंथातसुद्धा अनकाई किल्ल्याचा उल्लेख आहे। साधारण 9व्या शतकात एका ताम्रपटात एक काई दुर्ग असा त्याचा उल्लेख केलेला आहे त्या ताम्रपटात। त्यानंतर 12व्या शतकात अल्लाउद्दीन खिलजीची जेव्हा महाराष्ट्रावर आक्रमण झालं तेव्हा त्यांनी तो किल्ला ताब्यात घेऊन तिथल्या काही ज्या लेण्या आहेत, ब्राह्मणिकल लेण्या आहेत, जैन लेण्या आहेत, त्या लेण्यांचा थोडासा उद्ध्वस्त त्या काळात झालेला आहे। त्यानंतर 1665मध्ये शहाजहानचा जो सरदार आहे, खनान हे त्याचं नाव, त्यांनी तो दुर्ग ताब्यात घेतला। त्यांनी तो दुर्ग ताब्यात घेतल्यानंतर बराच काळ तिथं मुसलमानांचंच राज्य त्या किल्ल्यावर होतं। त्यानंतर तो किल्ला पुन्हा शिवाजी महाराजांच्या काळात तो किल्ला पुन्हा आपल्याकडे आला आणि तो किल्ला अतिशय प्राचीन आहे। यादव काळात टेहळणी नाका, त्याचा उपयोग टेहळणी नाका करायचा, यादवांचं राज्य होतं तेव्हा तिथं कायम त्या किल्ल्यावर सैनिक आणि एक किल्लेदार असायचा। तर त्या किल्ल्यावरून गोदावरी खोरे आणि खानदेश भागात तिथं ते टेहळणी केली जायची। तिकडून जर काही हालचाली दिसल्या की ताबडतोब खाली घोडेसवार तयार असायचे। ते घोडेसवार तिथून ती बातमी थेट यादवांचं राज्य आहे त्या यादव राजांकडे ती बातमी पोहोचायची। थोडक्यात टेहळणी नाका म्हणून त्याचा उपयोग होत होता। पुढे पेशव्यांच्या काळात पाटोदा ही परगणा होता, आपल्या येवला तालुक्यातलं पाटोदा ते परगणा होतं। तर त्या परगण्याला सगळ्या खेड्यांचा जवळजवळ 200 खेड्यांचा महसूल तिथं जमा व्हायचा।
आणि तो महसूल सुरक्षित ठेवण्यासाठी अनकाई किल्ल्यावर तो महसूल ठेवला जायचा. तर अनकाई किल्ल्याला 7 दरवाजे, म्हणजे तळापासून वरपर्यंत जर गेले ना तर 7 दरवाजे, प्रत्येक दरवाजाला सैनिकांचा खडा पहारा असायचा. पुढे नंतर पेशवाईचा अस्त झाल्यानंतर 5 एप्रिल 1818ला इंग्रजांचा मुख्य जो इकडचा सेनाधिकारी जो होता मॅकडॉवेल, त्या मॅकडॉवेलने 5 एप्रिल 1818ला पेशव्यांकडून तो किल्ला जिंकून घेतला. एकही गोळी न धाडता जिंकून घेतला आणि त्यानंतर तो इंग्रजांच्या ताब्यात तो किल्ला गेलेला आहे. असा थोडक्यात त्या किल्ल्याचा इतिहास आहे. अतिशय प्राचीन असा तो किल्ला आहे. नाशिक जिल्ह्यातला सर्वात उंच असा तो दुर्ग आहे. समुद्र सपाटीपासून साधारण 3200 फूट उंचावर आहे आणि अनकाई गावापासून साधारण 900 फूट उंचावर आहे. तर आपल्या SK9 न्यूज चॅनलच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा पुरातत्व खाता यांना मी अशी विनंती करतो की अनकाई किल्ल्याच्या आसपास जर उत्खनन जर केलं तर बराच प्राचीन इतिहास हा जनतेसमोर येईल. तर मी तुमच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो की तिथं आपण उत्खनन करावं. बऱ्याच गोष्टी या उजेडात येतील. अनकाई किल्ला आणि आपल्या महाराष्ट्राचा इतिहासही आपल्याला समजू शकेल अशी मी तुमच्यामार्फत त्यांना विनंती करतो. धन्यवाद. आपण जी थोडक्यात जी अनकाई किल्ल्याची माहिती सांगितली की छत्रपती शिवाजी महाराजांचाही आपण दाखला दिला. मात्र अनकाई किल्ल्याची प्रभू श्रीराम जेव्हा लंकेकडे निघाले होते तर काही काळ अनकाई किल्ल्यावर वास्तव्य केली अशी दंतकथा आहे की यामागे काही पुरावा आहे, म्हणजे एखाद्या ग्रंथामध्ये वगैरे असं काही उल्लेख आपल्याला इतिहास संशोधनाच्या दरम्यान जाणवला का? आणि ह्या जो कालचा खड्डा सापडला आहे त्याचा आणि थेट किल्ल्याचा काही संबंध येतोय का? सर्वप्रथम मी तुम्हाला हे सांगतो, आपल्या आध्यात्मिक वाङ्मयात, प्राचीन जे आध्यात्मिक वाङ्मय आहे तिथं हा याचा उल्लेख आहे. प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासाला निघाले तेव्हा अगस्ती महाराजांचं दर्शन घेण्यासाठी या किल्ल्यावर वर जाऊन गेलेले प्रभू रामचंद्र. त्यांचं काही दिवस 2-4 दिवस ते वास्तव्य पण होतं. म्हणजे प्रभू रामचंद्राच्या परस्पर्शाने प्राचीन झालेलं असं ते अनकाई हा किल्ला आहे. तर तिथून त्यांचं प्रभू रामचंद्र त्यानंतर मग ते नाशिकला गेले आणि पुढचा इतिहास सगळ्यांना माहितीच आहे. म्हणजे प्रभू रामचंद्राच्या परस्पर्शाने पावन झालेला ती भूमी आहे. प्रभू श्रीरामांचं वास्तव्य तिथे होतं. अगस्ती महाराजांच्या आश्रमात ते 2-3 दिवस राहिले असे प्राचीन ग्रंथात उल्लेख सापडतात. ओके. आणि जो आता आमचा शेवटचा प्रश्न आहे की जो काल आपण म्हणजे त्या अनकवडे गावामध्ये जो भुयार सापडला, खड्डा सापडला, याचा आणि मी तुम्हाला विचारलं थेट संबंध किल्ल्याशी कशासाठी असावा आणि त्याचा वापर काय होत असावा? आता तुम्हाला एक मी स्पष्ट करून सांगतो की प्रत्येक आपले जे प्राचीन किल्ले आहे, प्रत्येक प्राचीन किल्ल्यावर भुयारी मार्ग असतोच. त्या भुयारी मार्गाचा उपयोग यासाठी करायचे की जेव्हा शत्रू सैनिकांचा हल्ला होईल आणि जेव्हा असं लक्षात येईल की आता आपण शत्रू सैन्याच्या पुढे टिकाव लागणार नाही, तेव्हा शत्रूच्या हाती जिवंतपणे लागण्यापेक्षा आपण त्या भुयारी मार्गाने किल्ल्याच्या बाहेर पडावं आणि किल्ल्याच्या बाहेर पडण्यासाठीच प्रत्येक किल्ल्यावर भुयारी मार्ग ठेवलेला असतो. आणि हा भुयारी मार्ग फार लांब नसतो, जास्तीची साधारण 700-800 फूट लांब असा तो भुयारी मार्ग असतो. त्या मार्गाचा उपयोग एवढ्याचसाठी करायचे, तिथून किल्ल्याच्या बाहेर पडण्यासाठी. आणि हा जो तुम्ही आत्ता मला उल्लेख केलेला आहे अनकवडे गावात, अनकवडे गाव हे त्या किल्ल्याच्या उत्तरेकडे आणि वर किल्ल्यावर जे भुयार सापडले, मला सापडलं 2012 साली, ते भुयारसुद्धा उत्तरेकडेच गेलेलं आहे. आणि तसा मी स्पष्ट उल्लेख या पुस्तकात केलेला आहे. या पुस्तक तुम्ही बघा. मी जरा कॅमेरामॅनना विनंती करतो की हा जो येवले संस्कृती येवले याच्यामध्ये जो उल्लेख आपल्याला दिसतो आहे, सदरचा किल्ला हा भग्नावस्थेत असून किल्ल्याची तटबंदी अद्याप मजबूत आहे. किल्ल्याच्या मध्यभागी हौदासारखे दगड बांधकाम असून तेथे बाहेर पडण्यापूर्वी उत्तरेकडे भुयारी रस्ता आहे. म्हणजे ह्या पुस्तकाच्या नुसार आणि काल सापडलेलं जे भगदाड आहे याचा कुठंतरी काहीतरी संबंध असावा, याची अधिकृत माहिती पुरातत्व विभागाने घ्यावी आणि त्याचं संशोधन करावं, जेणेकरून इतिहासाची पाने पुन्हा चालली जातील. कॅमेरामॅन प्रशांत कळंकेसह सुदर्शन खिल्लारे, SK9 येवला न्यूज. मोबाइल मोबाइल मोबाइल, अरे मोबाइल बोले तो SS मोबाइल. स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही, खरेदी मात्र SS मोबाइल मध्येच. मोबाइल मोबाइल मोबाइल, अरे मोबाइल बोले तो SS मोबाइल.